नाशिकचे पहिले महापौर तथा आमदार, माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, नाशिक तालुका विधायक समिती व मराठा मंदिराचे संस्थापक कर्मयोगी स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाला दिनांक 16 ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली। रावसाहेब थोरात सभागृह येथे सदर महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सीमाताई हिरे, नाशिकचे माजी महापौर सतीश कुलकर्णी, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे, माजी आमदार जयंत जाधव, माजी महापौर दशरथ पाटील, शिर्डी संस्थानचे माजी सदस्य शैलेश कुटे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, विश्वनाथ कडभाने, नगरसेविका हेमलता पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी उपमहापौर शोभाताई छाजेड, रईस भाई, मनसेचे शहराध्यक्ष अंकुश पवार आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर वावरे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले। यावेळी वावरे कुटुंबियांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा रौप आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन करण्यात आले। तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आणि शांताराम बापू वावरे यांच्या काळातील सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे आयोजन विक्रांत दिलीप वावरे, मीनाक्षी विक्रम वावरे, शिवनाथ राघोजी कडभाने, डॉक्टर नितीन विठ्ठलराव हिरे, छाया शिवनाथ कडभाने, पृथ्वीराज प्रभाकर साठे, हर्षल शिवनाथ कडभाने आणि अंकिता विक्रांत वावरे यांनी केले होते। सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांच्यावर प्रेम करणारे नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सौ अंकिता विक्रांत वावरे यांनी आभार प्रदर्शन केले। एक घर सुद्धा मला असं भेटलं नाही ज्याच्यातले एक ज्येष्ठ नागरिकांनी त्याची पर्सनल एक काम माझी बापूंनी ही खासगीपणे केलेली आहे असं एकही माणूस मला भेटलेला नाही। याचा अभिमान इतका जास्त वाटतो। आज एका कुटुंबामध्ये आपण हे सांगू शकत नाही की प्रत्येक जण आपला काम करेल का नाही, आज हो म्हणेल उद्या नाही म्हणणार, असे कार्यक्रमांमध्ये भरपूर होतो। पण हे प्रत्येक घरात एक माणूस असा बसलेला आहे ज्याच्या हृदयात बापूंची ती छवी आहे की हा माणूस माझा, तो माझा घट्ट मित्र होता। म्हणजे हे सगळं ऐकल्यावर, हे सगळं बघितल्यावर खरोखर असं वाटतं ती जी वारसा आम्हाला भेटलेला आहे हे आम्ही पुढे असंच नेऊ। त्याच्यासाठी कशा प्रकारची आम्हाला सत्तेची गरज असेलच असं नाही। भेटली तर तुमचे आशीर्वादनी अतिउत्तम, नाही भेटली तर गरज नाही असं या प्रतीने आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून 4000-5000 मुलांना असं शिक्षण देतोय जे बापूंनी शिकवलेलं की घरोघरी शिक्षक असायलाच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट सिव्हिल हॉस्पिटल असेल तर जसे पार्श्वभावांना आपण एक सत्कार केला, या प्रतीचे आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये काही ना कार्याने बापूंच्या नावाने कार्यरत आहोत। आणि दुसऱ्या गोष्टी आपण एकही माणूस आता कधी बापूंच्या घरी सगळेच आलेले असतील, महात्मा नगरला घर आहे आणि हा दरवाजा प्रत्येकासाठी कायमसाठी उघडा आहे। ज्याला असं वाटेल की आम्ही त्या कार्याचे लायकीचे आहोत आणि हे एक शब्दभर सांगायला पाहिजे, 100% काम हो ना हो हे खात्री देऊ नाही शकत कारण सत्तेत नाहीये, पण त्याची अंमलबजावणी होणार नाही असं कधीच होणार नाही याची मी खात्री देते तुम्हाला। दुसरी गोष्ट आभार व्यक्त करणं। आम्ही 10 वाजता वावरे परिवार आणि आम्ही राजीव गांधी भवनला बापूंची आठवण म्हणून, ज्यांनी 82 ते 92च्या काळात प्रशासकीय राजवट होती आणि या 5 जिल्ह्यांचं नाशिक हे कारभारी म्हणून नाक असलेलं नाशिक शहर आणि त्याचा प्रथम महापौर म्हणून मान जो पटकावला तो आपल्या बापूंनी पटकावला होता। आणि त्या मानाचे मानकरी म्हणून त्यांचं नाव असावं आणि त्यांची ओळख जी जनसामान्यामध्ये आहे ती कायमस्वरूपी तिला उजाळा टिकून राहावी म्हणून शैलेश कुटे आणि मी महापौर असताना आणि शाहू खैरे स्थायी समिती अध्यक्ष असताना शैलेशनी फार मेहनत घेतली। वावरे परिवाराने प्रस्ताव दिला का पहिले महापौर जे झाले या संदर्भामध्ये तुम्हाला बापूंची आठवण म्हणून काही करता येत असेल तर बघा, बापूंचा पुतळा नाशिक महापालिकेच्या राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर पूर्व बाजूने तो आपण
कायमस्वरूपी बापूंची आठवण जन्म आठवणीत राहावी म्हणून त्या पुतळ्याचं त्यावेळेस अनावरण केलं माझ्या महापौरच्या कार्यकाळात. आणि आज 10 वाजता सर्व वावळे परिवार नाटक होतं आणि महापालिकेची सगळी यंत्रणा शिपायापासून तर सर्व अधिकाऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी आम्ही आज 10 वाजता हार अर्पण केला. मी सांगितलं मी इकडे येणार नाही, परंतु सांगितलं 5 मिनिट तरी या. पण माणिकराव हुशार आहे, माणिकरावला पळायचं माहिती बरोबर. आणि मग ज्यांनी या ठिकाणी पहिलं 82 ते 92 प्रशासकीय राजवटीमध्ये कामं होत नाही, कारण धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राजकीय लोकांचा त्या ठिकाणी कोणीही असो, तो निवडून कुठल्याही पक्षाचा येऊ, पण त्या व्यक्ती महत्वाची गरज असते. आणि 92 मध्ये पहिले महापौर म्हणून बापूंनी जे पदभार स्वीकारला आणि नाशिकला शहरच नाही ग्रामीण मध्ये जे राजदूतला जर बसले आणि सिव्हिल हॉस्पिटलला ग्रामीणचा कुठलाही रुग्ण आला तर त्या ठिकाणी पहिला फोन जायचा नातेवाईकांचा तर बापूकडे जायचे आणि बापू पहिले त्या ठिकाणी ते रुग्ण बरे होईपर्यंत बापू राजदूत पासून नियंत्रण ठेवायचे. म्हणजे दिवसा महापौर कार्यालय आणि रात्री परिवार सांभाळून राजदूतच्या त्या बाजूच्या रूम मध्ये बसून जनसेवा करण्याचं काम ते करत होते. कैलासवासी शांताराम बापू वावरे यांची जन्मशताब्दी साजरी होते. खरं तर मी त्यांचे नातू विक्रांत वावरे यांना मी या कार्यक्रमाला अवश्य हजेरी लावी असा शब्द दिला होता, परंतु काही अतिशय महत्त्वाचं काम मुंबईमध्ये हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये निघाल्यामुळं मला काही आपल्यामध्ये हजर राहता येत नाही, त्याबद्दल मी दिलगीर आहे. माझा जन्म नाशिकचा, परंतु मी लहानाचा मोठा मुंबईचा झालो. आणि शाळेला सुट्टी लागल्यानंतर जी 2 महिन्याची सुट्टी असायची त्यावेळेला मी नाशिकमध्ये असायचो. भगवानपुरा किंवा कमोद गली ज्याला म्हणतात, आमचे मामा बाबूराव कमोद आणि गोविंदराव कमोद यांच्याकडे. आणि जेव्हा मी तिकडे जायचो तेव्हापासून नाशिकच्या राजकारणातील काही व्यक्ती जे आहेत त्यांच्याबद्दल जे वेगवेगळी माहिती मला मिळायची. मग ते शांताराम बापू वावरे असतील, खैरे असतील, जन्माळी, कमोद, पुढे पुढे एक त्यावेळी तिथे स्थानिक नाशिक शहराचे शहर लहान होतं, त्या नेत्याच्या संदर्भामध्ये मी माहिती घेत असे आणि कोण कुठे निवडून येतं, कोण कुठे निवडून येतं याची माहिती घ्यायची. अशा लहानपणी मी आमच्या मामांचं दुकान होतं भारत दूध भांडार. पूर्वी नाशिक एक मेन रोड होता, दुसरा मेन रोड असं नव्हतं, दुसरीकडे जाण्याचा संबंध होता नाशिक हा. आणि मला वाटतं गडगे महाराज चौक असावा, पण त्या चौकातच तिथे ते दुकान आणि त्या दुकानाच्या बाजूला कपड्याची दुकानं होती. अगदी शेजारी कपड्याच्या दुकानामध्ये शांताराम बापू वावरे यायचे. ते नाशिकचे राज्यकर्ते म्हणजे जे राजकीय नेते होते त्यातले प्रमुख. म्हणजे नगरपालिका त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये किंवा पुढे काय करायचं याच्यामध्ये त्यांचा शब्द अतिशय महत्त्वाचा आणि अंतिम मानला जायचा. पुढच्या वार्डामध्ये कोण भरवू शकतं, कोण निवडून येईल, कोण पडेल, कोणाला फाडायचं, याचं सगळं गणित जे आहे त्यांच्या डोक्यामध्ये असायचं. आता हे शेवटच्या माणसांबरोबर ते जोडलेले असायचे आणि तिथल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव आणि त्याचं काम, त्याचा धर्म, जात सगळी माहिती त्यांच्याकडे असायची. किंवा नाशिक शहरामध्ये काही अडचण निर्माण झाली, चला बापूला जाऊया, मग तो कोणी असला तरी बापूला भेटूया आणि मग बापूला भेटायला बापू काम करायचं. तर मी सुद्धा त्यांना त्या कपड्याच्या दुकानामध्ये जे आहे ते कधी कधी त्यांना भेटायचो. मी ज्यावेळेला शिवसेना शाखा प्रमुख झालो
त्यावेळेपासून ते मला ओळखायला लागले. पुढे नगरसेवक आणि महापौर झाले. त्यावेळेला सुद्धा त्यांनी आनंद प्रकट केला आणि मला माहिती आहे की त्यांनी आज जो काही सत्कार काही मंडळी केलं त्यावेळेला ते सुद्धा तिथे होते. त्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील 8 मान्यवरांचा सन्मान आज करण्यात येतो आहे. अतिशय कौतुकास्पद बाब आहे. त्यांची आठवण करून जी जुनी माणसं आहेत ते तर त्यांची आठवण करतच राहणार. आणि मला आठवतं की मुंबईला महापौर झाल्यानंतर 1982 पासून 2 वेळा नगराध्यक्ष, नाशिक नगरीचे 2 वेळा महापौर, प्रथम महापौर, त्याचप्रमाणे मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये अध्यक्ष, अनेक संस्थांमध्ये बापूसाहेब पदाधिकारी होते. त्यांचं कार्यकर्तृत्व खूप मोठं होतं आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की मला बापूंबरोबर काम करण्याची संधी महानगरपालिकेमध्ये मिळाली. 1992च्या निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर पहिला निकाल बापूसाहेबांचा, दुसरा निकाल माझा लागला आणि शालिमार पासून आमच्या दोघांची मिरवणूक एकाच गाडीत निघाली आणि खरोखर म्हणजे ते जे वातावरण होतं ते अतिशय वेगळं होतं. सगळ्यांना खूप आस्था वाटायची, खूप प्रेम वाटायचं. महानगरपालिकेमध्ये देखील एकदा निवडणूक संपली की बापूसाहेबांनी ते महापौर असल्या कारणाने सगळ्या नगरसेवकांना पक्षभेद विसरून त्यांनी सगळ्यांना जवळ केलं, सगळ्यांची कामं केली. विशेषतः ज्या महिला नगरसेविका होत्या त्यांना ते आवर्जून विचारायचे, तू कशी आली, तुम्ही कशा, म्हणजे आरेतुरीच करायचे, कारण सगळ्यांवरती मुलींप्रमाणे प्रेम त्यांनी त्या ठिकाणी केलं. कुठे आम्ही शांताराम बापूंच्या चित्रछायेखाली वाढलेले सर्व उपस्थित माताभगिनींबरोबर आज आपण एका कर्मयोग्याला आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत. सर्वांनीच त्यांच्या कार्याबद्दल सांगितले. वेळही खूप झाला आहे, परंतु नाशिकच्या नगरपालिकेचे 2 वेळा नगराध्यक्ष, त्याच वेळी नाशिकचे आमदार, नंतर काळ पुढे गेला आणि महापालिकेचे 2 वेळा महापौर, नाशिकचे आमदार. जर असं आपण चित्र जर रंगवलं तर ब्लॅक अँड व्हाईट सिनेमामधून सप्तरंगी सिनेमापर्यंत सगळाच इतिहास जर पाहिला तर मला वाटतं बापूंच्या नावापुढं नाशिकमध्ये आहे. आता आमच्या नावापुढे असेल तर आम्ही फक्त कलरफुलमध्ये जावं, पण बापू ब्लॅक अँड व्हाईट पासून कलरमध्ये पर्यंत आहे. आपण जर चित्र पाहिलं तर तो सगळा इतिहास बापूंच्या काळात झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे समाजसेवा हा त्यातला मूळ स्थायी भाव आहे. समाजासाठी आपल्याला काय करता येईल हे जास्त महत्वाचं आहे. आम्ही काही फार वेळा मी बापूंना पाहिलेलं नाही, परंतु माझे 1-2 अनुभव असे आहेत. माझी ओळखही नाही, आज त्यांनी मला ओळखलंही नव्हतं, परंतु एका आमच्या मित्राने जसं ॲडव्होकेट मनीजी बस्तीने अनुभव सांगितला. माझ्या एका मित्राने आत्महत्या केली होती आणि आम्ही एका खाजगी हॉस्पिटलमधून डेड बॉडी सिव्हिलमध्ये गेलो. सकाळी 5 वाजता गेलो. मी कॉलेजला होतो आणि दुपारचे 3 वाजले तरी तो पोलीस आम्हाला जवळ सुद्धा उभं करत नव्हता. आणि कोणीतरी आम्हाला सांगितलं की राजदूतर बापू बसतात तिथे, त्यांच्याकडे जाऊ नये. तर आम्ही 2 जण बापूंकडे गेलो आणि तो उभा राहिलो. काय पोरांनो काय? मी सांगितलं असं आहे आणि सिनारचं कोण आहे, कुणाचे काही विचार नाही. एक माणूस बरोबर दिला आणि त्याला सांगितलं की जा यांच्याबरोबर. 5 वाजता आम्ही PM करून डेड बॉडी ताब्यात घेऊन गेलो. असे 2 अनुभव माझ्या बापूंचे आहेत.
खूप नाही आणि माझी खूप ओळख नाही, माझे संबंध नाही, माझा संपर्क नाही, परंतु विक्रम भाऊ असतील, विक्रम भाऊ असतील, अंकिताताई असतील, यांच्यामुळे या कार्यक्रमाला येण्याचा योग आला. आपल्या सर्वांनी आशीर्वाद दिले म्हणून आज मला खासदार म्हणून इथं येऊन त्या बापूंना आदरांजली वाहण्याचा योग आला. त्याबद्दल मी आपले आभार मानतो, वाबरे कुटुंबाचे आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचं वंदन करून मी या प्रस्तावनेला सुरुवात करतो. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या नाशिक 1924 मध्ये हा शताब्दी महोत्सव आम्ही साजरा करतो वाबरे कुटुंबातर्फे. मला सांगायला इतका आनंद होतोय की आज जे या लोकांनी, नाशिककरांनी जे आमच्या दादांना प्रेम दिलंय, एवढं प्रेम कधीच पाहिलं नव्हतं. आणि हे सगळे लोक आज आमच्या प्रेमाच्या विनंतीला मान देऊन नाशिक नाही जिल्ह्यातून लोक आलेले. आमचे अंकल पण शैलेश भाऊ कुठे हे पण, आणि दादांनी ज्या टायमी जेव्हा लहान होतो, म्हणजे मी आता आमचा अनुभव सांगतोय, जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा मी 8वीत होतो, जेव्हा दादा पहिले महापौर आले होते त्यावेळेस. त्या काळी लाल दिवा म्हणजे आम्हाला आहे ना असं वाटत होतं की आम्ही मोदी, म्हणजे आता तर मोदी, आम्हाला असं वाटत होतं की आम्ही राजीव गांधीच्या घरातले मुलं आहेत. आम्हाला तर लाल दिव्याचा इतका आनंद होता की दादा तर सकाळी पुढे झेंडावंदन करायला जायचे, तर दादा सकाळी 7 वाजता आम्हाला घरी घ्यायला यायचे. आम्हाला यांचं चला बाळांना झेंडावंदन करायला जायचं आपल्याला. आम्ही दोघं असेच, मी माझा भाऊ विक्रम, दोघं असेच कपडे घालायचो. आम्ही गाडीत बसायचो दादांबरोबर. दिवसभर 15 ऑगस्ट 16 जानेवारीचे आम्ही कार्यक्रम करायचो. आम्ही एवढे लहान असताना आम्ही सायकल घ्यायची, तर आम्ही भरडेखाली जायचो. आम्हाला सायकल घ्यायला जागा नव्हती, तर दादा आम्हाला राजू ऑटोला कायम घेऊन जायचे, त्याला बाळांना तिथं सायकल खेळा. तिथं समोर आम्हाला जागा भेटली, आम्ही ते सायकल खेळा. मी माझ्या अनुभव माझा सांगतोय, मी भाषण करत नाही. त्यामुळे आम्हाला इतका आनंद वाटायचा की दादा म्हणजे काय नाही, आम्हाला हेच समजत नव्हतं. त्या दादा एवढ्या लवकर निघून गेले की दादाचा आम्हाला सहवास लाभला, पण ह्या काळापर्यंत आम्हाला लाभला नाही. दादा जर आज असते तर आम्ही असंच पुढे एका व्यासपीठावर डॉक्टर सारखे, ताई सारखे आम्ही कुठे या व्यासपीठावर दिसलो असतो. त्यावेळेस आम्ही शाळेत होतो 8वीत, जेव्हा दादांचं आमचं निधन झालं. आज हा जो कार्यक्रम आहे हा 100वा महोत्सव आहे, शताब्दी महोत्सव. आम्ही असे कार्यक्रम वर्षभर घेत राहणार आहोत. एक शाळेच्या रूपाने वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा आरोग्य सेवा, असे भरपूर आम्ही कार्यक्रम घेणार आहेत. आज या ठिकाणी दादांबरोबर राहिलेले आमचे जे जुने लोक, माजी नगरसेवक हे लोक, जसे आमचे अश्विनीताई आलेले आहेत, रागिणीताई आल्या, अशा मोठ्या मोठ्या लोकांचा इथं आज सत्कार होणार आहे. आम्ही या लोकांचा सगळ्यांचा सर्वे करून जे नाशिकमध्ये चांगलं उत्कृष्टपणे काम करतात, जसे काही एनजीओ फार मोठी चालवतात, रागिणीताईंचा कार्यक्रम फार मोठा असतो, आपले मोरे दादा आहेत, या लोकांचा सगळ्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक.